लातूरमधले मारहाण झालेले छावा संघटनेचे नेते विजय घाडगे पाटील आता तुळजापूरहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत आणि सोलापूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विजय घाडगे पाटील यांचा तुळजापूर नाका इथं जोरदार स्वागत करण्यात आलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी छावा संघटनेचे पदाधिकारी आता मुंबईत अजित पवारांच्या बंगल्यावर धडकणार आहेत। विजय घाडगे पाटील हे अॅम्ब्युलन्समध्ये उपचार घेत आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत। विजय घाडगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचं हे कट कारस्थान असल्याचा गंभीर आरोप झालाय। अजित पवार यांनी भेट न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांना भेटण्यासही घाडगे पाटील यांनी निर्धार केलाय। तर अजित पवार यांनी मला मारहाण केल्याचं उत्तर दिलं पाहिजे असं घाडगेंनी म्हटलंय। आम्ही अजितदादांना भेटायला निघालोय। माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर प्राणघातक हल्ला त्यांच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी केला। नेमकं माझी काय चूक आहे हे विचारण्यासाठी मी दादाकडे चाललोय। अतिशय नम्रपणाने मी दादांसोबत विचारणा करणार आहे। दादांनी मला त्याचं उत्तर दिलं पाहिजे।